त्यासोबत चर्चा विनिमय करावा आणि पुढे आखणी कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सरचिटणीस नेते अशी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतः राजकीय मार्गदर्शन सर निवडणूक पण आहे मंत्र्यांसाठी खरंच महत्त्वाचा दिवस आहे कारण सकाळी बैठक आणि संध्याकाळी निवडणूक आहे. हा आजच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि इतर जे काही नेतेमंडळी आहेत त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून ते आता 3 वाजता दादर महात्मा कल्चरल हॉल या ठिकाणी निवडणूक सुरू आहे. त्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही ऑफिस बेअरर आहेत कार्यकर्ते ते मतदार. आजच्या बैठकीमध्ये मागच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याचा आढावा घेतला जाणार आहे का मताधिक्य आणि कशा मला असं वाटतं की हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी ती बैठक आहे परंतु तो काय ओपन आढावा घेतला जात नाही. त्याचं संपूर्ण कामकाज सुरू झालेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलतायत त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय करायचं मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन. नांदगावकर साहेब, लोकसभेला तुम्ही माहितीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे. काय भूमिका असेल त्याविषयी काय सांगाल? स्वबळाची असेल, माहितीसोबत जाण्याची मला वाटते असेल? माहिती ना आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकार येईल, उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत, चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत यासाठी तो दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. आता पुढची वाटचाल कशी करायची